नागपुर जिले के 6 निर्वाचन क्षेत्रों में से उमरेड विधानसभा अनुसूचित जाति के लिए आरक्षित निर्वाचन क्षेत्र है। कुल 2,93,000 मतदाताओं में से 1 लाख मतदाता अनुसूचित जाति में हैं। हालांकि यह निर्वाचन क्षेत्र विधायक से दूर है, जिसे देखते हुए उमरेड विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव, वरिष्ठ नेता और अम्बेडकरी नेता के नाम से प्रसिद्ध संजय मेश्राम, जो कि कांग्रेस से हैं, उनका नाम सामने आ रहा है। हमारे चैनल से बातचीत के दौरान संजय मेश्राम ने कहा कि पार्टी इस बार मुझ पर विश्वास जताएगी या मुझे भरोसा है। बघा, हा उमरेड विधानसभा क्षेत्र जो आहे तो आरक्षित आहे आणि हा आरक्षण फक्त आंबेडकरी समाजाच्या लोकसंख्येमुळे या विधानसभेला 2009 मध्ये प्राप्त झाला। 2009 मध्ये या भागामध्ये केंद्र काँग्रेसचं नेतृत्व डॉक्टर शिरीष मेश्राम करत होते। 2009 ची निवडणूक झाली आणि त्यांनी मग भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे मग ही सीट खाली झाली आणि 2014 मध्ये मी ही निवडणूक लढली, पण त्यावेळेस माझ्या विरोधामध्ये बंडखोरी झाली आणि जे आता सध्याचे जे आमदार होते ज्यांनी खासदारकी आता लढली त्यांनी माझ्या अगेन्स्टमध्ये बंडखोरी केली आणि आंबेडकरी समाजाचे मत सगळे बीएसपी कडे गेले आणि बीएसपी दुसऱ्या नंबरवर पार्टी झाली। त्यांना 34,000 मतं झाले। असे 23,000 मतदान राजू पारबेजींना, 20,000 मतदान माझं आणि 34,000 मतदान बीएसपीला, असे 80,000 मतांची फाळणी झाली आणि त्यामुळे मला पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर जमिनीवरती काम करून मी या क्षेत्रातली बांधणी केली आणि सेवा सहकारी पासून बाजार समिती, खरेदी विक्री आणि त्यासोबतच आम्ही पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे इलेक्शन लढवले आणि त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसला फारच निराशाजनक पराभवाचा स्वीकार करावा लागला। लोकसभे इलेक्शनमध्ये मोदी लहरामध्ये, मोदी वेव्हमध्ये त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये एकच सीट मिळाली आणि त्यामुळे मग पक्षाचा निर्णय होता की राजू पारबेंना ही सीट द्यावी आणि आंबेडकरी जनतेने त्यांना सहकार्य करून काँग्रेसचा माणूस तिथं निवडून यायला पाहिजे, बीजेपीचा येऊ नये म्हणून सहकार्य करून त्यांना निवडून दिलं। त्यानंतर 4 वर्षानंतर राजू पारबेंनी आपला स्वर आणि सूर बदलला आणि त्यानंतर त्यांनी सहकार्य बीजेपी आणि दुसऱ्या पक्षांना करायला लागला। त्यामुळे विधानसभा परिषदेमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार होते चंद्रकांतजी हांडोरे साहेब, त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर सतत यांच्या खेळी होत शेवटी त्यांनी शिंदे गटाकडून तिकीट घेऊन खासदारकीची निवडणूक लढायचा विचार केला आणि त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण काँग्रेस एकवटली आणि आंबेडकरी समाजाने या लोकसभेमध्ये संविधान वाचवण्याकरता पूर्णपणे सहकार्य करून या विधानसभेमध्ये आमदार राजू पारबे जे खासदारकीची सीट सेनेच्या माध्यमातून लढत होते त्यांचा पराभव करून दाखवला। मला याच्यात कोणती शंका नाही की आंबेडकरी समाजाचा मोठ्या सहकारामुळेच देशामध्ये निवडणुकीचे जे परिणाम आले त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला। या भागाचा प्रगाढ अनुभव मला मागच्या 15 वर्षापासून आहे। या भागातली जनता यांच्याशी खांद्याला खांदा लावून मी या पूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणूनच यंदा जेव्हा राजू पारबे साहेबांनी 1 वर्ष असताना आपली आमदारकी सोडली, लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की बा मेश्राम साहेब जेव्हा 15 वर्षापासून अविरत आपली सेवा करतायत, काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवतायत, तेव्हा यंदाचं नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व मेश्राम साहेबांनीच करायला पाहिजे आणि म्हणून फक्त आंबेडकरी जनताच नव्हे तर सगळी ओबीसी जनता यंदा मनापासून माझ्या सोबत आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना असे आभास होतो आहे, अशा मेसेजेस मिळत आहेत की यंदा मेश्राम साहेबच यंदाची निवडणूक लढवतील। खासदारकी करता पहिल्यांदा मागच्या 20 वर्षानंतर उमरेड विधानसभेमध्ये
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लीड मिळालेली आहे आणि ती लीड 15,000ची आहे. याच्यातून स्पष्ट होते की जनतेचा कौल काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेसचा उमेदवारच निवडून येईल. दुसरं की पारबे बंधू मागच्या 15 वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे यंदा पारबे नको असा विचार जनतेच्या मनामध्ये चाललेला आहे. कारण मागच्या 15 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयोग किंवा कोणत्याही प्रकारचा काम या पूर्ण विकास या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेला नाही. मुद्दामून मी सांगू इच्छितो की या भागामध्ये कोणताही स्थानिक रोजगार तयार झालेला नाही आणि म्हणूनच लोकांचं हे कल आहे की यंदा आम्ही काँग्रेसचा आमदार निवडून घेऊ. पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतदान केलं आणि म्हणूनच या विधानसभेमध्ये एक आंबेडकरी चळवळीचा बुद्धिस्ट माणूसच द्यायचा असा विचार पक्षाचा फायनल झालेला आहे. कारण जर काही बदल घडवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा प्रभाव विदर्भातल्या 66 सीटावरती होईल याची जाणीव काँग्रेसच्या नेतृत्वाला आहे आणि म्हणूनच आंबेडकरी चळवळीचे जे लोक आहेत ज्यांनी भरपूर मतदान या लोकसभेच्या वेळेस आपल्याला दिला तोच आपण कायम कसा ठेवावा याचा निश्चय दिल्लीच्या नेतृत्वाने केलेला आहे.